हा एक लेख मी लिहिला आता आज सकाळी लिहिला मे 2026 या दिवशी आजचा. तर 7 मे आजचे 2026ला हा लेख लिहिलेला. त्या लेखाला मी नाव दिलं गेले ते दिवस, जुन्या आठवणी. तर हा माझा लेख 1980मध्ये आम्ही बँकेत लागलोत. 1980मध्ये आम्ही बँकेत लागलो तो काळ आज मला आठवतो. त्यावेळेस हे कॉम्प्युटर वगैरे काहीच नव्हतं, सगळं मॅन्युअल वर्क. त्या काळामध्ये बँकेतील कामकाज कसं व्हायचं, ती बँकेची परिभाषा, रोजच्या रोज दिवसभरची कामे संपली की मग इंटरव्हलच्या नंतर ते लेजर्स काय तर OSB, SSB, AGR, PER वगैरे त्यांची नावं, पुन्हा त्या सगळ्यांचे डे बुक लिहून झाले की मग समरी, त्यानंतरचे रजिस्टर म्हणजे प्रोग्रेसिव्ह बुक, त्यानंतर ती क्लीन कॅश नावाचे एक भले मोठे रजिस्टर, पुढे ते जनरल लेजर ॲब्स्ट्रॅक्ट. हे सगळे कामं हाताने करायचे, लिहायचं. विकली रिपोर्ट, मंथली पी रिपोर्ट, RBD स्टेटमेंट वगैरे वगैरे सगळंच मॅन्युअल. ते ड्राफ्ट सेक्शन, सगळे ड्राफ्ट हाताने लिहायचे. पुन्हा ते करंट अकाउंट सेक्शन, तिथं मध्येच लिहावं लागायचं ते यस बुक. त्यानंतरची परिभाषा म्हणजे स्टँडर्ड अकाउंट, सबस्टँडर्ड अकाउंट, डाऊटफुल अकाउंट, त्याच्यामध्ये परत D1, D2, D3, डॉर्मंट असे शब्द. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिन्यातून एकदा कंपल्सरी करायला लागेल ते काम म्हणजे बॅलन्सिंग. प्रत्येक सेक्शनचं बॅलन्सिंग. हे बॅलन्सिंग म्हणजे बँकेचा आत्माच. ते टॅली केल्याशिवाय मुक्ती नाहीच. पुन्हा ऑफिसर लोकांचा तो A स्क्रोल, B स्क्रोल, हे सगळं असो. पण त्या काळात एक होतं, काम कितीही असू द्या, बॉल आपल्या हातात होता. एखाद्या कॅशियरला समजा 10,000 रुपयांचा घोळ येऊ लागला तर सगळेजण मिळून त्याला मदत करीत. स्ट्रॉंग रूम बंद करायला रात्री 10-11 का वाजेनात, फिकीर नव्हती आणि टेन्शनही नसायचं. आता तर थोडा वेळ जास्त झाला तर लगेच वरून कॉम्प्युटर लॉक करतात तिकडून. त्यांनी लॉक केलं की मग काहीच करता येत नाही. असो. त्यानंतर त्या काळामध्ये मार्च ॲन्युअल क्लोजिंग कसं व्हायचं, 3 कार्बन लावून आमचे एक वीर कर्मचारी स्टेटमेंट फिलअप करायचे. रात्रीचे 12 वाजेपर्यंत कामे चालू ॲन्युअल क्लोजिंगचे. मग सगळेजण मिळून कामं वाटून घ्यायचे. रात्री 2-2, 3-3 वेळेस चहा यायचा. फरसाण, कांदा, चिवडा वगैरे खात ॲन्युअल क्लोजिंग चालू. सगळेजण एकत्र बसल्यामुळे कशी अटॅचमेंट वाटायची, एकमेकांचा भक्कम आधार वाटायचा. जे नवीन बँकेमध्ये लागले ते कॅशियर कम क्लार्क अगदी समरस होऊन कामे करीत. त्यांना मदत करायला मागे त्यांचे सिनियर क्लार्क उभे असायचे. मस्तपैकी हास्य विनोद करीत वेळ जात असे. अशा प्रकारे आम्ही 22 वर्षे मॅन्युअल कामे केली आणि पुढचे 13 वर्ष कॉम्प्युटरमध्ये काम केलं. हे 22 वर्षे मॅन्युअल काम पहिले. मग कॉम्प्युटर नंतर आलं. नवीन या कॉम्प्युटरवर कित्येक लोकांनी टीका केली, ताशेरे झाडले. पण जागतिक स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर हे कॉम्प्युटर आवश्यकच होतं. आता कित्येक रटाळ, किचकट, अवघड अशी कामे या कॉम्प्युटरनं एका झटक्यात सोपी करून टाकली. मग काही मिळवायचं असेल तर पहिलं काही सोडावंच लागतं. तुम्हाला काही पाहिजे असेल तर काही सोडावं लागतं. कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, असं शाहरुख खाननंच आपल्याला सांगितलं आहे. असो, हे सगळं खरं आहे. पण आम्हाला आमचे ते पहिले दिवस आठवतात आणि खूप वाईट वाटतं. खरंच गेले ते दिवस गेले.